नमस्कार शेतकरी मित्रांनो, आवड मोसंबी शेतीची या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण 120वा भाग बनवतो आहे आणि आज आपला विषय सध्या जे ढगाळ वातावरण, महाराष्ट्रभर सध्या जे ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळतं आहे, याच्यामुळं बागेवरती मावा, काळा मावा जो येतो, तर त्या माव्याचं काय असतं, शेंड्यावरती तो मावा असतो, नवीन पालवीवरती तो मावा येतो, तिथलं रस शोषण करतो, त्याच ठिकाणी त्यांची उपजीविका वाढते आणि मग एक चिकट द्राव त्या ठिकाणी आपल्याला पानावरती साचलेलं आढळतो. त्याच्यामुळं सिट्रस सिल्ला नावाचा प्रॉब्लेम तयार होतो. झाडाची पानं काळसर पडतात. झाडामध्ये फोटोसिंथेसिसची प्रोसेस आहे, प्रकाशसंश्लेषण क्रियाद्वारे जे अन्ननिर्मितीचं कार्य चालतं, त्या ठिकाणी त्याला बाधा निर्माण होते. मग याच्यासाठी आपण या वातावरणामध्ये बहुतांश शेतकऱ्यांनी ज्यांनी पाणी दिले त्यांचा विषय सोडा, परंतु जे पाणी द्यायचे राहिलेले, म्हणजे ज्यांना ताण तोडायचं आहे, अशा शेतकऱ्यांनी सध्या पाणी देऊ नका. किमान ढगाळ वातावरण क्लिअर होईपर्यंत पाणी देऊ नका. आता ज्यांनी ऑलरेडी पाणी दिलेले, छोट्या छोट्या कुण्या नवती बाहेर आलेली आहे, त्यांनी मग सध्या बागेला फवारणी करायची. मग फवारणी म्हणजे कधी, बागेला पाणी दिल्यानंतर, चालू केल्यानंतर फवारणी घ्यायची. मग त्या फवारणीमध्ये आपण एक फिजा नावाचं औषध सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आपण ॲक्ट्रा घ्या आणि सिलिकॉन बेस स्टिकर घ्या. मग आता तुम्ही म्हणताल सिलिकॉन बेस स्टिकर का बरं? सिलिकॉनमुळं आपण दिलेले औषधे याची तीव्रता वाढते. पानाच्या स्टोमॅटोद्वारे ते औषध पर्क्युलेशन होतं आणि औषधीचा जो इफेक्ट आहे तो जास्त होतो. सिलिकॉन बेस स्टिकर कोणतंही घ्या, 0.5 ml 1 लिटर पाण्याला पण ते वापरायचं. त्याच्यानंतर ॲक्ट्रा, सिजेंटा कंपनीचं ॲक्ट्रा हे माव्यासाठी एकदम चांगलं औषध आहे. तुम्हाला दुसरं घ्यायचं असेल तर तुम्ही बिंदास दुसरं घेऊ शकता. तर ॲक्ट्राचं प्रमाण आपण 1 लिटर पाण्याला 0.7 ग्रॅमने घेतो. त्याच्यानंतर आपण फिजा, आता फिजाच्या ऐवजी आपण दुसरे घेऊ शकता, आम्ही सांगतो म्हणून घेऊ नका. तर फिजा हे आपण मागच्या वर्षी 7-8 शेतकऱ्यावरती प्रयोग केला, एकदम जबरदस्त फ्लावरिंग त्या ठिकाणी झाली. हालाकी 15 जानेवारीनंतर ज्यांचे फेल बागा गेल्या त्यासुद्धा बागेला चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी कळ लागली. मग तो ऑर्बिटल क्रॉप सायन्स नागपूरची कंपनी आहे, 0.5 ml नाही आपण प्रमाण वापरायचं. आता हे बहुतांशी ठिकाणी मिळत नसल्यामुळं तुम्ही या नंबरवर संपर्क करा, 98 23 44 44 26 प्रदीप सर म्हणून. हे तुम्हाला, हे तसे दुकानदार आहेत, 98 23 44 44 26, हे तुम्हाला डायरेक्ट स्पीड पोस्टद्वारे पोच करून देता आणि एकदम व्यवस्थित रेटमध्ये पोस्ट करायचे चार्ज पण तुमच्याकडून ते घेणार नाही. मग आता तुम्ही म्हणताल या फिजामध्ये असं काय आहे जे की आपण वापरायचं? तर बघा, आपण सध्या हार्मोन्स देतो. हार्मोन्समुळं झाडामध्ये जे कार्य आहे ते चांगल्या प्रकारे, जसं फुल बाहेर निघण्याचं हार्मोन्स, हे आपण त्या ठिकाणी जर दिले तर फुलं चांगले लागतात. मग आता आपण बघितलेले 5 प्रकारचे हार्मोन्स, त्याच्यामध्ये आपण जसं की 5 प्रकारचे हार्मोन्स कुठले यावर आपण थोडीशी चर्चा करू. मग त्याच्यामध्ये नंबर 1 ऑक्झिन. ऑक्झिनचं काय कार्य असतं? फुलकळी, फळं फुलं हे ड्रॉप न होऊ द्यायचं काम. जसं की आपण बघितलेले प्लॅनोफिक्स, सिजेंटा कंपनीचं सिजेंटाचं जे प्लॅनोफिक्स आहे, आपण 200 लिटर पाण्याला 40-50 मिली वापरतो. तर हे तुमच्या फळामध्ये आणि फुलामध्ये जिथं जॉईंट असतो त्याचे परिपक्वता वाढतं. ऑक्झिन असल्यामुळं काय होतं, त्या ठिकाणी फुलकळी त्या ठिकाणी ड्रॉप होऊ देत नाही. त्याच्यानंतर ऑक्झिन आहे, त्याच्यानंतर आपलं जिब्रालिन आहे, त्याच्यानंतर इथालिन आहे, त्याच्यानंतर सायटोकायनिन, त्याच्यानंतर आपण एक एब्झिसिक आम्ल म्हणून आहे. असे 5 प्रकारचे हार्मोन्स वनस्पतीमध्ये असतात आणि त्याच्यानंतर आपले ते वनस्पतीमध्ये ते कार्य. आता तुम्ही म्हणताल इथालिन काय काम करतं? इथालिन हे एअर फॉर्ममध्ये असतं, हवेचं ॲसिड ते हवेद्वारे पसरणारं एक मॉलिक्यूल आहे. तर याचं कार्य काय असतं, जसं की तुमच्या फळाला एक 24 ते 48 तासामध्ये डायरेक्ट फळाचा रंग त्या ठिकाणी कलर येतो, फळाला पिवळसरपणा येतो. तर ते इथॅलिन नावाचं हार्मोन्स आपण त्या ठिकाणी वापरतो. त्याच्यानंतर आपण बघितलेलं आहे जिब्रालिनचं काय कार्य असतं, तुमच्या झाडाचे जे सेल्स असतात ते सेल्स लंबे करण्याचं, रुंद करण्याचं, म्हणजे लांब करण्याचं काम करतं. जसं की आपण ऊसाला जर दिलं तर ऊसाचे कांड्या लांबणार, अंगुराला यूज केला तर अंगुराची जी साईज आहे ती मोठी होणार, असं त्या हार्मोन्सचं कार्य आहे. त्याच्यानंतर सायटोकायनिन हे डायरेक्ट सेल्स डिव्हिजन करतं, पेशी वाढवण्याचं काम करतं आहे. त्याच्यानंतर आपण बघितलेले एब्झिसिक आम्ल हे असं आहे, तुमच्या झाडामध्ये तारुण्यावस्था, म्हणजे झाडाला वयोवृद्ध होऊ न देता तारुण्यात ठेवण्याचं काम, म्हणजे असे
हार्मोन्सचे वेगवेगळे कार्य असतात. त्याच प्रकारे आपण या ठिकाणी फिजा हे जे हार्मोन्स आपण या ठिकाणी वापरलेलं आहे याच्यामध्ये जसं की ॲमिनोबेस, भरपूर ॲमिनोबेस वापरून त्याच्यानंतर हायड्रोजन वापरून असे बनवले. आता केमिकल संरचना ही कंपनी काही सांगत नाही, परंतु आपल्याला माहिती आहे याच्यामध्ये अशा प्रकारचे हार्मोन्स आहे जे की आपल्या झाडामध्ये कळी चांगल्या प्रकारे काढून द्यायचं काम या ठिकाणी ते करत आहे. तर शेतकरी मित्रांनो, ॲक्टर जर घेतलं तर त्या ठिकाणी आपला मावा येणार नाही किंवा आलेला मावाही मरल. आणि सिलिकॉन मिस्टिकर तुम्हाला सांगितलं औषधाची तीव्रता वाढवण्याचं कार्य सिलिकॉन मिस्टिकर करत आहे. तर हे 3 औषध मिळून आपण फवारणी जर केली तर आपला मावाही जाणार आणि फुलकळी चांगली लागेल. त्याच्यानंतर ज्यांनी अजून पाणी दिलं नाही अशा शेतकऱ्यांनी कृपया पाणी देऊही नका. जोपर्यंत हे वातावरण क्लिअर होत नाही तोपर्यंत पाणी देऊ नका. म्हणजे काय होईल, पाणी दिलं मग झाड ॲक्टिव्ह होऊन जाणार, पुढची प्रोसेस चालू होते, नवीन कुणी येणार, फुलं येण्याची सुरुवात होणार, मग त्या ठिकाणी परत मावा येईल, मग आपल्याला परत त्या ठिकाणी ॲक्टर वापरावं लागेल. म्हणजे इमिडिएटली आपल्याला फवारणी घ्यावं लागते. ढगाळ वातावरणामध्ये नवती पिवळी पडणे, नवती ड्रॉप होणे असे प्रॉब्लेम्स बरेचसे येतात आता, कारण झाडामध्ये ॲमिनो ॲसिड जास्त बनत नाही, अन्ननिर्मितीचं कार्य ॲमिनो ॲसिडशिवाय होत नाही, अन्ननिर्मिती मंद गतीने चालते, म्हणजे प्रॉब्लेम त्या ठिकाणी तयार होता. आता निसर्गापुढे एक खूप मोठं शेतकऱ्याला म्हणजे निसर्गाला फेस करावं लागतं. त्यामुळं आपण थोडंसं थांबून घ्या. 10 जानेवारी 15 जानेवारीला जर पाणी नियोजन केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. आणि असेच जर आपल्याला इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा. आता तुम्हाला सर्वांना माहीत असेल आपण वर्षभराची 3,000 रुपये फीस घेऊन शेतकऱ्याचं काम करतो. आपला ग्रुप असतो, त्या ग्रुपला जॉईन करतो. काम करत असताना आपण 100 रुपयाच्या वर खर्च जनरली जाऊ देत नाही वर्षभराचा एका झाडाचा. त्याच्यानंतर आपला ग्रुप असल्यामुळं हे सर्व प्रामाणिक चालतं आहे. एकमेकांना शेतकरी कम्युनिकेशन करतात, एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात. त्याच्यानंतर आपण शेतकऱ्याला सिजेंटा, बायर, BSF, धानुका, ICL असेल, टाटा असेल, तुमचं सुमोटोमा असेल, धानुका असेल, इन्सेक्टिसाईड असेल, न्यूट्रिप असेल, म्हणजे असं चांगल्याच कंपनीचे प्रोडक्ट आपण या ठिकाणी रेफर करतो. तर शेतकरी मित्रांनो, आशा करतो आजचा जो व्हिडिओ बनवला हा आपल्याला समजला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला शेअर करा.